श्री गणेशाय नमः. नमो नमः. सिद्धी संस्कृत ट्युटोरियल चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. जर तुम्ही या चॅनलवर नवे असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, आजचा व्हिडिओ 8th स्टँडर्डसाठी एक इम्पॉर्टंट व्हिडिओ असणार आहे. रादर हा व्हिडिओ त्यांना खूप हेल्पफुल असणार आहे, कारण आज आपण 8th स्टँडर्डच्या बुकमधील लेसन नंबर 14 म्हणजे संवाद कौशलम हा संपूर्ण जो तुम्हाला लेसन दिलेला आहे हा संपूर्ण आज आपण पाहणार आहोत. त्यासोबत तुम्हाला जो भाषा अभ्यास दिला आहे तो देखील आपण आज पाहणार आहोत. सो तुम्ही हा व्हिडिओ फुल बघा आणि तुमच्या फ्रेंड्सपर्यंत देखील शेअर करा. मित्रांनो, बेसिकली या लेसनमध्ये काय तर तुम्हाला कन्व्हर्सेशन दिलेला आहे. संवाद या लेसनमध्ये आहे. 2 संवाद आहेत, ते दोघंही संवाद आपण आता पाहणार आहोत. ओके, या संवादमधून तुम्हाला खूप सारे नवीन शब्द समजतील. संस्कृतचे खूप सारे नवीन शब्द जे आपण म्हणू शकतो की तुम्हाला ते शब्द इंट्रोड्यूस होतील. सो जेव्हाही मी कोणत्याही शब्दाचा अर्थ सांगेल ना, तेव्हा तुम्ही प्लीज तो जो अर्थ असेल तो प्लीज तुम्ही लिहून घ्या. ओके, सो आता आपण आपला जो लेसन आहे तो स्टार्ट करूया. सो सर्वात आधी तुम्हाला काय दिलेलं आहे तर बघा, स्टार्टिंगला काय दिलं आहे? शाकापणह. शाकापणहचा अर्थ आहे दुकान. हे बघा, शाकापणहचा अर्थ आहे भाजीचं दुकान. मित्रांनो, तुम्ही कधी भाजी मार्केटला गेले आहात का? व्हेजिटेबल मार्केट. जर तुम्ही गेले असाल ना तर तुम्हाला हा जो संवाद आहे ना तो खूप छान समजेल. म्हणजे तुम्हाला ते सगळं आपण म्हणू शकतो फील होईल. ओके, सो बघा, आता सर्वात आधी आपल्याला जे चित्र दिलं आहे ना ते आपण पाहूया. सो तुम्हाला हे असं चित्र दिलेलं आहे. बघा, वेगवेगळ्या भाज्या इथे दिसत आहेत आणि इथे भाजीवाला बसलेला आहे आणि एक बाई आहे, ती संवाद करते भाजीवाल्याशी, म्हणजेच ती भाजी विकत घेत आहे. बघा, सगळं दिसतं आहे. आणि बघा आता इथे काय लिहिलेलं आहे? प्लॅस्टिक स्यूतः आणि क्रॉस केलेलं आहे. म्हणजेच काय तर प्लॅस्टिकची जी बॅग आहे ती इथे मिळणार नाही असं इथे दिलेलं आहे. सो आता आपला जो संवाद आहे तो स्टार्ट करूया. बघा, आता विक्रेताचा अर्थ आहे जो भाजी विकतोय त्याला विक्रेता म्हणतोय. समजते का? विक्रेता म्हणजे विकणारा. बघा, तो काय म्हणतोय आता? आगच्छतु. आगच्छतुचा अर्थ या, इकडे या. समजते? आगच्छतु म्हणजे या इकडे या. समजते? शाकानी क्रीडातु. शाकानीचा अर्थ आहे भाज्या. ओके, शाकानीचा अर्थ आहे भाज्या. क्रीडातु म्हणजे विकत घ्या. समजते? आगच्छतु म्हणजे या, परत तो या म्हणतो. म्हणजे काय तर तो कन्झ्युमरला अट्रॅक्ट करतो की इकडे या, भाज्या घ्या असं आहे ते. ओके, आता तिथे गृहिणी येते. गृहिणी म्हणजे एक हाऊसवाईफ येते. ती काय म्हणते? अयी भोहो कानी शाकानी विद्यन्ते. अयी भोहो हे काय आहे तर हे संबोधन आहे. ओके, आपण म्हणतो ना आहो इथे कोणत्या भाज्या आहेत असं अशी ती म्हणत आहे. बघा, आता अयी भोहोचा अर्थ समजला का तुम्हाला? अयी भोहो म्हणजे संबोधन करत आहे ते. ओके, अयी भोहोचा अर्थ आहे आहो. आपण म्हणतो ना की रिस्पेक्ट देत आहे. कानी शाकानी विद्यन्ते म्हणजे कानीचा अर्थ आहे कोणत्या भाज्या इथे विद्यन्ते म्हणजे आहे. ओके, विक्रेता काय म्हणतोय? अस्ति अत्र. अस्तिचा अर्थ आहे. अत्रचा अर्थ आहे इथे या भाज्या आहेत असं तो सांगत आहे. कोणत्या बघा, आता कारवेलम तुमचं सर्वांचं फेवरेट म्हणजे कारलं इथे आहे. करकटी म्हणजे काकडी. भिंडीचा अर्थ आहे भेंडी. आपण लेडी फिंगर म्हणतो. इदानीम बघा काय दिलं आहे ते? इदानीम असं आहे. ओके, इदम इदानीमचा अर्थ आहे असं येते याची संधी. इदम प्लस इदानीम. इदम इदानीमचा अर्थ आहे आत्ताच, नुकतंच आलेलं. आगतमचा अर्थ आहे आलेलं. प्रत्यगमचा अर्थ आहे प्रत्यग्रमचा अर्थ आहे फ्रेश, ताजं. बघा, मी आधी तुम्हाला अर्थ सांगते बरं. तर तो काय म्हणतो की बघा, अस्ति अत्र म्हणजे इथे काय आहे तर तो म्हणतो आधी कारला आहे, काकडी आहे, भेंडी आहे आणि तो म्हणतो इदम इदानीम असं म्हणतो. इदम इदानीम म्हणजे आत्ताच नुकतंच आलेलं फ्रेश काय आहे तर 2-3 भाज्या फ्रेश आत्ताच आलेल्या आहे. काय तर वृंताकमचा अर्थ आहे वांग. आपण इंग्लिशमध्ये ब्रिंजल म्हणतो. रक्तवर्णम रक्त कोणत्या कलरचं असतं तर लाल कलरचं. वर्णाचा अर्थ आहे कलर. लाल कलरचं काय ते गुरुंजनकम असं आहे ते. गुरुंजनकमचा अर्थ आहे गाजर. तर तो काय म्हणतो की आत्ताच नुकतंच काय आलं आहे तर वांगे आले आहेत आणि लाल कलरचे
गाजर देखील आलेलं आहे. किम इच्छती, तो म्हणतो तुम्हाला काय हवं आहे बरं, असं तो विचारत आहे. गृहिणी, किम मूल्य. आता गृहिणी त्याला भाव विचारते. आपण म्हणतो ना की जसं की वांगी कितीला दिली, भेंडी कितीला दिली, तशी ती काय विचारते, किम मूल्यम. किमचा अर्थ काय, मूल्याचा अर्थ प्राईस. आलू कस्य, आलू कस्य म्हणजे काय, आपले आलू आपण पोटॅटो म्हणतो. तर ती विचारते की बटाटा काय भावाला बटाट्याचा काय भाव आहे, असं ती विचारत आहे. व्हॉट इज द प्राईस ऑफ पोटॅटो, असं म्हणू शकतो. विक्रेता काय म्हणतोय, न अधिकम. न अधिकम म्हणजे एवढं काहीच मूल्य नाही आहे. न म्हणजे नाही, अधिकम म्हणजे जास्त. बोहो, बोहोचा अर्थ संबोधन आहे. ओके, न अधिकम बोहो. समजते का तुम्हाला? म्हणजेच काय, तर आपला जो म्हणजे तो म्हणतोय की बटाटा जो आहे त्याचा अधिक भाव नाही आहे. केवलम, केवलम म्हणजे केवळ, केवळ म्हणतो ना. विंशंतीही, विंशंतीचा अर्थ 20 रूप्यकाणी प्रति किलोमीटर. म्हणजेच काय, तर प्रति किलो म्हणजे पर केजी फक्त 20 रुपये असं तो म्हणत आहे. गृहिणी, अस्तु, अस्तूचा अर्थ ठीक आहे. किलो परिमितम यच्छतु, म्हणजेच काय, मला 1 किलो बटाटा द्या. भिंडी अपि अर्धा किलो मितम. भिंडी म्हणजे काय, तर भेंडी जी आहे ती देखील अर्धा किलो द्या. विक्रेता काय म्हणतो, अवश्यम, अवश्यम म्हणजे काय, तर अवश्य देतो, अवश्य देतो. इतोऽपि किम आवश्यकम, अजून तुम्हाला काय हवं आहे बरं. इतोऽपि म्हणजे काय, इतः प्लस अपि म्हणजेच काय, तर अजून तुम्हाला काय हवं आहे. आवश्यकम म्हणजे हवं आहे. शीघ्रम वदतु, पटकन सांगा बरं. शीघ्रमचा अर्थ पटकन, लवकर. गृहिणी काय म्हणते, करकटी यच्छतु, मला काकडी देखील हवी आहे. करकटी म्हणजे काकडी. अर्धा किलो परिमितम वृंताकम च, आणि अर्धा किलोचे वृंताकम. वृंताकमचा अर्थ काय सांगितलं होतं बरं मी, वांगी. तर अर्धा किलो वांगी देखील द्या, काकडी देखील द्या. आणि 10 रूप्यमूल मिताहा मरीचिकाहा अपि यच्छतु, आणि 10 रुपयाची मला मरीचिकाहा म्हणजेच काय, ते मिरची देखील 10 रुपयाची मला द्या. समजते का? म्हणजे तिने कोणत्या कोणत्या भाज्या घेतल्या आतापर्यंत, बटाटा, भेंडी, नंतर मग काकडी, नंतर मग वांगी, नंतर मिरची. ओके, 10 रुपयाची मिरची देखील घेतली. आता विक्रेता काय म्हणतो, आता सगळे तिने घेतलेलं आहे. आता काय बघा, विक्रेता म्हणतो अपि स्यूतः आणि तह. स्यूतःचा अर्थ बॅग, पिशवी. तर तो विचारत आहे की तुम्ही पिशवी आणली काय, असं तो विचारत आहे. बघा आता गृहिणी काय म्हणते, न म्हणजेच काय, तर ती नाही म्हणते. अरे नाही नाही नाही, आपण म्हणतो नाही नाही विसरली असं. प्लॅस्टिक स्यूतम ददातू, मला ती म्हणते, गृहिणी म्हणते की मला तुम्ही प्लॅस्टिकची बॅग देऊन द्या, असं ती म्हणत आहे. स्यूतचा अर्थ आहे बॅग, ददातू म्हणजे देऊन द्या. विक्रेता काय म्हणतोय, क्षम्यताम. क्षम्यतामचा अर्थ आहे मला क्षमा करा. आय एम सॉरी. प्लॅस्टिक उपयोग प्रदूषणकारक, प्लॅस्टिकच्या उपयोगामुळे काय होते, तर प्रदूषण होत आहे. ओके, अहम प्लॅस्टिक स्यूतम न स्थापयाम्येव, म्हणूनच माझ्याकडे प्लॅस्टिक स्यूत, प्लॅस्टिकची जी बॅग आहे ती माझ्याकडे नाही आहे. ओके, प्लॅस्टिकची जी बॅग आहे ती माझ्याकडे नाही आहे, असं तो म्हणत आहे. गृहिणी काय म्हणते, अधुना किम, आता ती म्हणते आता मी काय करू बरं, अशी ती विचारत आहे. विक्रेता काय म्हणतोय, वस्त्र स्यूतम अपि क्रीडातू. तर विक्रेता त्या गृहिणीला ऑप्शन देतो की माझ्याकडे प्लॅस्टिक बॅग तर नाही आहे, पण माझ्याकडे कपड्याची बॅग म्हणजेच काय, तर क्लोथची बॅग आहे, असं तो म्हणत आहे. तर तो म्हणतो की तुम्ही कपड्याची जी बॅग आहे, वस्त्र म्हणजे क्लोथ, स्यूतम म्हणजे बॅग, कपड्याची जी बॅग आहे ती तुम्ही घेऊन घ्या, असं तो म्हणत आहे. कोणाला म्हणत आहे, तर गृहिणीला तो सजेशन देत आहे. मूल्यम केवलम 5 रूपयकाणी, आणि त्याचं मूल्य फक्त 5 रुपये, असं तो म्हणत आहे. गृहिणी काय म्हणते, बहु उत्तमम, खूपच छान, खूपच छान, अशी ती म्हणत आहे. ददातू म्हणजे देऊन द्या मला ती पिशवी. अधुना मूल्यम कथयतु, आता तुम्ही मला भाव, आपण म्हणतो ना की आता किती झालं संपूर्ण मला सांगा बरं, किती पैसे द्यायचे आहेत, अशी ती विचारत आहे. अधुना म्हणजे आता, मूल्यम म्हणजे प्राईस, पूर्ण प्राईस आता मला सांगा बरं. कथयतु म्हणजे सांगा. आता विक्रेता काय सांगते बघा, आलू कस्य विंशतिः रूप्यकाणि, तिने काय काय विकत घेतले ना तो सगळं सांगतो की तुम्ही बटाटा घेतला 20 रुपयाचा, भेंडी घेतली अर्धा किलो वगैरे, असं तो सांगत आहे. बघा आता, आलू कस्य विंशतिः रूप्यकाणि, आलू जे आहेत, बटाटा जे आहे त्याचे 20 रुपये झाले. भिंडीचं इथे बहुवचन केलेलं आहे, भिंड्यः असं आहे, ते बहुवचन इथे केलेलं आहे. तर तो म्हणतोय की जी भेंडी तुम्ही घेतलेली आहे, म्हणजे भेंडी जी आहे ती 25
तीही रुपयकाणी, म्हणजेच भेंडी जी आहे ती 25 रुपयाची आहे. कर्कट्ट्या पंचदश रुपयकाणी, जी काकडी आहे ती 15 रुपयाची आहे. आणि वृंता कस्य मिंचन्ति रुपयकाणी, आणि जे तुम्ही वांगी घेतलेले आहेत त्याचे 20 रुपये झाले. 10 रुपयकाणी, 10 रुपयाचं तुम्ही मिरची घेतली. वस्त्र स्यूतस्य 5 रुपयकाणी, आणि तुम्ही 5 रुपयाची पिशवी देखील घेतली. ओके. आहत्य म्हणजे काय, टोटल, सगळं टोटल करून तुमचं 95 रुपयकाणी, सगळं टोटल करून तुमचं 95 रुपीज झाले. गृहिणी काय म्हणते, अस्तु म्हणजे ठीक आहे. 100 रुपयकाणां धनपत्रम यच्छामि, आणि ती 100 म्हणजे काय तर 100, रुपयकाणां म्हणजे 100 रुपयाची, धनपत्रम म्हणजे काय तर नोट, 100 रुपयाची नोट ती त्याला देते. आणि काय म्हणते, अवशिष्टस्य असं आहे. अवशिष्टस्यचं आहे उरलेले जे पैसे आहेत, धन म्हणजे पैसे, त्याचे तुम्ही मला आद्रकमचं म्हणजे अर्थ आहे आलं. उरलेले जे पण पैसे असतील त्याचं मला तुम्ही आलं देऊन द्या, असं ती म्हणत आहे. विक्रेता काय म्हणतो, अस्तु म्हणजे ठीक आहे. समजते. आय होप तुम्हाला हा सगळा संवाद समजलेला आहे. बघा, तुम्हाला खूप छान समजेल. आता बघा, हे गृहिणी, हिच्या हातात काय, वस्त्र सिवतम आहे, आणि इथे लिहिलं आहे प्लॅस्टिक सिवतम असं, आणि क्रॉस दिलेला आहे. प्लॅस्टिक बॅग्स आर नॉट अलाउड. आता तुम्हाला काय दिलेलं होतं बघा, हे बघा, ही कोणती भाजी आहे बरं, सांगा बरं. तर ही आहे मरीचिका. समजते का. बघा, गाजर आहे, आपण सगळे पाहिलेल्या भाज्या इथे दिसत आहे. वांगी बघा, वृंताकह आपण पाहिलेलं. समजते. कर्कटी, काकडी. ओके, सगळं समजलं का तुम्हाला. आता पुढचा जो संवाद आहे तो खूप इझी आहे, एवढा काही हार्ड नाही आहे, आणि छोटासा आहे. पुढचा संवाद हा कार्यालयातला आहे. कार्यालय म्हणजे काय तर ऑफिसमधला तुमचा हा संवाद आहे. ओके, ऑफिसमधला हा संवाद तुम्हाला दिलेला आहे. प्रविश्य म्हणजेच काय तर एंटर होते. कोण एंटर आहे बघा. या संवादमध्ये 2 मेन कॅरेक्टर आहे. जसं त्याचे 2 होते, विक्रेता आणि गृहिणी, तसं इथे 2 आहे, लिपिकह आणि सेवकह. लिपिकहचा अर्थ आहे क्लर्क. आपण मराठीमध्ये कारकून म्हणतो, तर त्याला संस्कृतमध्ये लिपिकह म्हणतात. आणि सेवकहचा अर्थ आहे, आपण म्हणू शकतो की पिऊन. समजते का, हेल्प करणारा. समजते. आता बघा, या ऑफिसमध्ये काय काय होते ते पाहूया. लिपिकह काय म्हणतोय, लिपिकहचा अर्थ आहे कारकून म्हणजेच क्लर्क. म्हणजेच काय तर त्याच्याकडे काहीतरी पोझिशन असं आहे, आपण म्हणू शकतो. ओके. तो अरे सुरेश म्हणजे काय तर तो संबोधित करतोय. अरे सुरेश, मम उत्पीठिकायाम. मम उत्पीठिकायामचा अर्थ आहे, उत्पीठिका म्हणजे काय तर टेबल. माझ्या टेबलवर तो काय सांगतोय बघा, त्याची काहीतरी अडचण सांगतोय. सर्वम विक्रीणम अस्ति किम इदम. तो लिपिकह म्हणजेच काय तर तो क्लर्क काय म्हणतो की अरे सुरेश, माझा जो टेबल आहे त्याच्यावर सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या पसरलेल्या आहेत, इकडे तिकडे झालेल्या आहेत, मला काहीच सापडत नाही असं तो म्हणत आहे. सर्वम विक्रीणम म्हणजे अस्ताव्यस्त झालेला आहे. किम इदम हे काय आहे बरं असं तो विचारत आहे, की असं का केलं तू, नीट ठेवायला पाहिजे होता ना तू, असं तो विचारत आहे. सेवकह म्हणजेच त्याला हेल्प करणारा तो काय म्हणतो, किम अभवत, तर तो विचारतो की काय झालं बरं असं तो विचारत आहे. लिपिकह म्हणतो मम लेखनी, माझी जी लेखनी आहे, लेखनी म्हणजे काय तर पेन्सिल वगैरे, अंकनी. ओके. मापिका म्हणजे काय तर स्केल, संचिका च स्वस्थानी न असती. तर तो म्हणतो की माझी जी पेन्सिल, स्केल, फाईल, संचिका म्हणजे फाईल, ते सगळे त्यांच्या जागेवर नाही आहे, म्हणजे इकडे तिकडे पसरलेले आहे, विखुरलेले आहे. ओके, मला सापडत नाही आहे असं तो म्हणत आहे. सेवक काय म्हणतो, क्षम्यताम, तर तो म्हणतो की मला माफ करा. इदानीम यच्छामि म्हणजेच काय तर इदानीम यच्छामि म्हणजे इदानीम म्हणजे मी आता तुम्हाला सगळं व्यवस्थित करून देतो. यच्छामि म्हणजे देतो. कर्ज जानाम समूह अपि इतस्ततः अभवत. तर तो लिपिकह म्हणजे काय तर क्लर्क काय म्हणतो की माझा जो पेपर कर्ग जानाम म्हणजेच काय तर पेपर, कलेक्शन ऑफ पेपर, समूह म्हणजे कलेक्शन, पेपरचं जे कलेक्शन होतं ते देखील इकडे तिकडे झालेलं आहे. पेपर पण मला मिळत नाही, इकडे तिकडे ते आपण म्हणू शकतो की स्प्रेड झालेले आहेत, मला काही समजत नाही असं तो म्हणत आहे. सेवक काय म्हणतो, महोदय म्हणजे काय तर आदरणीय. ओके. व्यजन वायुना, व्यजनाचा अर्थ आहे फॅन, वायुना म्हणजे एअर. तर पंख्याच्या हवेमुळे कर्गजहा असं आहे ते. कर्गजहा म्हणजे काय ते पेपर जे आहे
पेपर व्यजन वायुना म्हणजेच काय, तर फॅनच्या हवेमुळे ते इतस्ततः अभवत, इकडे तिकडे ते झालेले आहेत, फॅनच्या हवेमुळे ते स्प्रेड झालेले आहेत. लिपह काय म्हणतो, मम लेखन पुस्तिका अपि अत्र नसती. तो म्हणतो की माझी जी वही आहे ती देखील इथे नाही आहे. असं तो त्याचे आपण म्हणू शकतो की सगळे प्रॉब्लेम सांगतो त्याला, हे नाही आहे ते नाही आहे असं तो म्हणत आहे. सेवक म्हणतोय आम. आम म्हणजे काय, तर आमचा अर्थ येस, म्हणजे आपण म्हणू शकतो की त्याला माहिती वाटतं की ती वही कुठे आहे, तर तो म्हणतो आम. आम म्हणजे हो हो. सा तू मम समीपे असती. ती वही जी आहे ती माझ्या जवळ आहे. ओके, समीपे म्हणजे जवळ. यह एव संगणके टंकनार्थम भवानमय्यम अयच्छत. यह म्हणजे काय, तर आपण पाहिलं तर यह अद्य, यहचा अर्थ आहे काल. काल तुम्ही मला संगणके टंकनार्थम म्हणजे काय, तर कॉम्प्युटर टायपिंगसाठी ती वही तुम्ही मला दिलेली होती. मय्यम म्हणजे मला, अयच्छत म्हणजे दिलेली होती. आता तो काय म्हणतो, लिपिकः अस्तु. अस्तु म्हणजे ठीक आहे ठीक आहे. ओके, अधुना उत्पीठिका आहे. हा आता, अधुनाचा अर्थ आहे आता. माझ्या उत्पीठिका म्हणजे माझ्या टेबलवर सर्वांनी उपकरणाने, सगळे जे उपकरणं आहेत म्हणजे माझ्या ज्या सगळ्यात वस्तू आहेत, सम्यक स्थापय. आता तू माझ्या सगळ्या टेबलवर छान माझ्या ज्या वस्तू त्या सगळ्या ऑर्गनाईज करून दे. पुनः पूर्णियम, पुन्हा पूर्ण्याम असं आहे ते. पुन्हा पूर्णी म्हणजे पुन्हा म्हणजे परत, पूर्णी म्हणजे भरणारी. तर पुन्हा भरणारा काय असतो, तो इंक पेन असतो. तर तो म्हणतो की माझी जी इंक पेन आहे त्याच्यात देखील मसी म्हणजे काय, तर इंक. माझ्या इंक पेनमध्ये इंक जी आहे ती देखील न्यूनम आहे. न्यूनम म्हणजे कमी आहे. तर पुनः पूर्णिम अपि आन, म्हणजेच तुम्हाला आता हे बघा मिनटं, इथे तुम्हाला सगळं दिसेल ना. बघा आता जस्ट सेकंड. पुन्हा पूर्ण्याम मसी न्यूना. तर माझा जो इंक पेन आहे त्यात मसी म्हणजे काय, तर इंक देखील कमी आहे. नूतनाम पुन्हा पूर्णिम अपि आनय. नूतनाम म्हणजे काय, तर तू आता माझ्यासाठी नवीन आपण म्हणू शकतो की तो जी पेन आहे तो पुन्हा पूर्णी जे आहे ती मला परत रिफिल करून दे. ओके, समजते का तुम्हाला सगळं? ओके, नूतनाम म्हणजे तुम्हाला तर नवीन पुन्हा पूर्णी आणून दे किंवा रिफिल करून दे असं तो म्हणत आहे. सेवक म्हणतोय तथा करू मी. तो म्हणतो की ठीक आहे मी करतो ते सगळं. इतो अपि किमपि आवश्यकम. आणि तो विचारतोय अजून तुम्हाला काय हवं आहे. लिपिका म्हणतो मास्तू. मास्तू म्हणजे काय, आता म प्लस असतू म्हणजेच काय, मला आता काहीच नको आहे. सर्व सिद्धम म्हणजे काय, तर सगळं ठीक आहे आता. अधुना कार्यारंभम करू मी. आता तुझं कार्य जे आहे ते आता ते तुझं म्हणजे माझं जे कार्य आहे ते मी आता स्टार्ट करतो असं तो म्हणत आहे. आता भाषा अभ्यास काय दिला आहे बघा. युष्माकम प्रिय शाखानाम नामाने लिखत. म्हणजेच काय, तर तुमच्या फेवरेट आपण म्हणू शकतो की शाक म्हणजे काय, तर तुमच्या फेवरेट भाज्यांचे नावं द्या. ओके, आता आपण खूप साऱ्या भाज्यांचे नावं पाहिले, जसं की आपण काय काय पाहिलं, वृंताकम वगैरे. ओके, मूलिका म्हणजे रॅडिश असतो. ओके, सो तुम्हाला नाव लिहायचे आहेत. समजते? या लेसनमधून तुम्ही कोणतेही नाव लिहू शकता. बघा आता, प्रथम संवादस्य आधारेण देयकम पुरयत. प्रथम संवाद कोणता पाहिला, तर आपण भाजीवाल्याचा संवाद पाहिला होता. तर तुम्हाला हा टेबल भरायचा आहे, तो मी तुम्हाला आता हेल्प करते. ओके, बघा आता, वाटिका शाखापणह रविनगरम आंबेगाव. आता बघा म्हणजेच काय, तर बिल आहे ते. बरं, तो बिल देतो तिला, बिल आहे हे बेसिकली. आता बघा, आलूकसचे मूल्य किती सांगितलं, 20 रुपये सांगितलं, तो इथे 20 लिहा. 25 रुपयाचं काय सांगितलं होतं बरं, त्याने भिंडीही असं सांगितलं होतं, सो हे लिहा भिंडीही. मरीचिका 10 रुपयाला, करकटी 15 रुपयाला. 20 रुपयाचं काय घेतलं होतं तिने, वृंताकाहा म्हणजेच काय, तर वांगी घेतली होती. पुढे वस्त्रसिवतम कितीची होती, 5 रुपयाची होती. आणि जे आपलं आलं होतं, उरलेले पैसे, ती बोलली नाही का, उरलेल्या पैशातून तुम्ही मला आलं द्या, तर ते 5 रुपयाचं होतं. सो सगळे मिळून 100 रुपये हवे. बघा आता, 20 + 25 45, 45 + 10 55, 55 + 15 किती होता बरं, तर बघा 45 + 15 होता 70, 70 + 20 90, 95 100 झाले 100 रुपीज. बरोबर, समजते? हे बेसिकली खूप इझी आहे. आता बघा, इथे 100 लिहा. आहत्याचा अर्थ आहे टोटल. आता बघा, धन्यवाद आपणिकस्य हस्तांकनम. आणि इथे आपणिकाचं हस्तांकनम म्हणजे सिग्नेचर इथे आहे.
समजते? आता तुम्हाला एक होमवर्क इथे दिलेला आहे, तो तुम्ही आता बघा सेकंड हा तुम्हाला होमवर्क आहे. बघा काय आहे. शाखापण संवाद स्थाने. शाखापण म्हणजे काय, तर व्हेजिटेबलच्या संवादाच्या स्थानात तुम्ही धान्यपण संवादम लिखत. तर तुम्ही जसं आपण व्हेजिटेबल शॉप पाहिलं तसं तुम्ही धान्याचं जे शॉप असतं, ग्रेनचं जे शॉप आहे ते त्याचा संवाद तुम्हाला लिहायचा आहे. आणि तुम्हाला हे शब्द वापरायचे आहे, जसं की धान्यानी, तंडुलः, तंडुलचा अर्थ तांदूळ, गोधमः, तुवरः, मुद्रः, शः, समजते, मसूरः, चणकः, हे सगळे शब्द तुम्हाला वापरायचे आणि एक संवाद लिहायचा आहे. सो समजलं का मित्रांनो सगळं? मित्रांनो, व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते. प्लीज सबस्क्राईब करा आणि असंच आम्हाला प्रतिसाद देत राहा. थँक्यू.